नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील 1995 सालचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आर्या रिसोर्ट पोखरापूर येथे मोठ्या आनंदामध्ये साजरा झाला। या कार्यक्रमाला ज्युनियर कॉलेजचे माजी प्राध्यापक दळवे सर हे अध्यक्ष म्हणून लाभले। तसेच नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बागवान सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर उपप्राचार्य शिंदे सर, माजी प्राध्यापक गावडे सर तसेच श्रीमती बिनगे मॅडम, श्रीमती गुमते मॅडम, श्रीमती शेख मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे नियोजन गजानन जिरगे सर, कारमकर सर तसेच कॉन्स्टेबल चंद्रकांत सुळ साहेब यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते। या कार्यक्रमामध्ये 1995 सालच्या 12वीच्या वर्गातील जवळपास 57 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे ऋण व्यक्त केले। सर्व विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांचे स्वागत पुष्पवर्षावांनी केले। यावेळी सूत्रसंचालन राऊत मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभि गोडसे साहेब यांनी केले। यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण सध्या काय करतो, आपल्या कुटुंबाची माहिती अशा प्रकारे परिचय देऊन सुरुवात केली व कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर दुपारी स्नेह भोजनाचा आनंद घेऊन सर्व मंडळी आनंदाने नाचू गाऊ लागली। जणू काही आनंदाला पारावरच उरला नाही। अशा आनंदी वातावरणामध्ये शेरो शायरी गाण्याच्या भेंड्या व विनोदी गप्पा गोष्टी या छान प्रकारे रमल्या। यामध्ये गावडे सरांनी आपले जुने किस्से उलगडून सांगितले आणि सर्वांचा हशा पिकला। अशा या आल्हाददायक वातावरणामध्ये नंतर सर्वांनी हुरडा पार्टीचा आस्वाद घेतला। त्यानंतर अभि गोडसे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच DM गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। तसेच कॉन्स्टेबल चंद्रकांत सुळ यांनी आपले कॉलेज जीवनातील किस्से सांगितले। तसेच विजय कुलकर्णी यांनी शालेय जीवनाच्या आठवणी सांगत कार्यक्रमाची रंगत वाढवली। यावेळी पूनम पुराणिक यांनी सुंदर मराठी गाणी गायली। तसेच किशोर स्वामी, पोद्दार गुरुजी, संतोष दीक्षित यांनी उत्तम प्रकारे गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन केलं। या कार्यक्रमाचे नियोजन करते गजानन जिरगे, कारमकर सर, चंद्रकांत सुळ यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली आणि सर्वजण आनंदाने घरी जुन्या आठवणींची शिदोरी सोबत घेऊन निघाले।